ओम सदाशिवसमारंभां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। तर आता काय आहे ना, आपल्या पूर्ण कुठलंही शास्त्र शिकताना आता आपण म्हणजे सुरुवातीपासूनच घेतोय म्हणून म्हणतोय की आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे की काहीही शिकायच्या आधी म्हणजे तुम्हाला साधं काय कम्प्युटर शिकायचं असेल किंवा गार्डनिंग जरी करायचं असेल किंवा तुम्हाला कुकिंग जरी करायचं असेल तरी त्यांनी सांगितलं आहे की 4 गोष्टी आवश्यक आहे. आणि त्या शास्त्रात सांगितलं आहे की अधिकारी, विषय, संबंध आणि प्रयोजन. म्हणजे या 4 गोष्टी फार महत्त्वाच्या आहे. म्हणजे अधिकारी कोण आहे, समजा आता आपण गीता वाचतोय तर ह्या गीता वाचण्याचा अधिकारी कोण आहे, किंवा कोणी कॉम्प्युटर शिकतोय तर कॉम्प्युटर शिकण्याचा अधिकारी कोण आहे, म्हणजे हु इज अ कॉम्पिटंट पर्सन. म्हणजे ज्याला ABCD पण येत नाही त्याला तुम्ही कॉम्प्युटर शिकवू शकत नाही. तर अधिकारी हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. नाही तर बरेच वेळा काय होतं की आपण लोकांची शास्त्र वाचण्याकडे इच्छा का होत नाही, म्हणतात की आपल्याला आता ते शक्य नाही आहे, जेव्हा आपण म्हातार येऊ तेव्हा बघू, हे आता वाचण्यासारखं नाही आहे. बिकॉज दे आर नॉट अधिकारी. अधिकारी म्हणजे दे आर नॉट कॉम्पिटंट टू रीड दोज बुक्स. म्हणजे वाचण्यासाठी पण आणि ते फॉलो करायसाठी पण. तर म्हणून आपल्याला पहिल्यांदा ठरवायला पाहिजे की या म्हणजे गीताशास्त्र म्हणा किंवा कुठलंही आध्यात्मिक शास्त्र याचा अधिकारी कोण आहे. आता जर आपण पूर्ण ह्युमन काय म्हणतो आपण आपलं नेचर बघितलं किंवा आपलं ह्युमन लाईफ बघितलं तर आपण आपल्या लाईफमध्ये छोटे छोटे गोल ठेवतो. म्हणजे शॉर्ट टर्म गोल असतात, काही लॉंग टर्म गोल असतात की मला एखादी नोकरी मिळावी, थोडेफार चांगले पैसे मिळावे, मग मला एखादी घर घ्यायचं आहे, मग मला गाडी घ्यायचं आहे. काही शॉर्ट टर्म गोल आहेत, काही लॉंग टर्म गोल आहेत. आणि हे गोल प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. म्हणजे एखाद्याला बायको व्यवस्थित असते तर कोणाला एखाद्याला बायकोपासून मुक्ती पाहिजे असते, कोणाला मोबाईल पाहिजे असतो तर कोणाला मोबाईलपासून मुक्ती पाहिजे असते. तर हे गोल, हे शॉर्ट टर्म लॉंग टर्म गोल प्रत्येक माणसाच्या त्याच्या काय म्हणतात त्याचं स्तराप्रमाणे चेंज होत असतात सदैव. तुमचे पण चेंज होत असतात, माझे पण चेंज होत असतात. पण देर आर सम बेसिक गोल. म्हणजे हे सगळ्यांसाठीच हे बेसिक गोल्स असतात माणसांसाठी. पहिला आहे आपल्याला बेसिक गोल असतो सिक्युरिटी. आपल्याला जीवनामध्ये सिक्युरिटी पाहिजे असते. म्हणजे त्यासाठी म्हणून आपण सगळी जी काही या जगात आपली धावपळ चालते ती केवळ आपल्याला सिक्युरिटीसाठी म्हणून आपली धावपळ चालू असते. म्हणजे मला म्हणजे माझं फ्युचर चांगलं व्हावं, म्हातारपण माझं चांगलं जावं, त्यासाठी पैसे असायला पाहिजे, घर असायला पाहिजे. तर ह्यापासनं तर इमोशनल सिक्युरिटीपर्यंत. म्हणजे काही काही लोक आपण बघतो की म्हणजे मोठ्या वयात पण लग्न करतात. का करतात? त्यांना तिथे फिजिकल गरज नसून त्यांना ती कॉम्पॅनियनशिप पाहिजे असते. म्हणजे दे वॉन्ट सिक्युरिटी, इमोशनल सिक्युरिटी पाहिजे असते. सो वी आर ऑल स्ट्रायव्हिंग फॉर सिक्युरिटी. तर ही आपली पहिली बेसिक नीड आहे, सिक्युरिटी. सेकंड आपली नीड आहे पीसफुल लाईफ. आपल्या सगळ्यांनाच शांततेत जगायचं असतं, शांततेत जगायची इच्छा असते आपल्याला सगळ्यांना. आपल्याला भांडणं तंटा पाहिजे नसतो. वी आर फॉर्च्युनेट की आपण कुठे त्या इस्रायलमध्ये पॅलेस्टाईनमध्ये आपण जन्म घेतला नाही आहे किंवा काश्मीरमध्ये जन्म घेतला नाही आहे. कारण आपण इतक्या लहानपणापासून पीसफुल ॲटमॉस्फिअर वाढलेलं आहे की आपल्याला म्हणजे पीसफुल वातावरणात नसलेलं वातावरण तो माहीतच नाही आहे काही. तर ही दुसरी गरज आहे आपली की पीसफुल आपल्याला लाईफ पाहिजे, आपल्याला एन्व्हायरमेंट. तिसरी गोष्ट आहे की आपल्या सगळ्यांना हॅपीनेस पाहिजे असतो. कोणालाच असं कोणीच असं म्हणत नाही की मला आनंद पाहिजे नाही आहे. प्रत्येकाला आनंद पाहिजे असतो आणि प्रत्येकाला लाईफमध्ये काहीतरी फुलफिलमेंट पाहिजे असते की मी काहीतरी अचीव केलं आणि त्या अचीव केल्यामुळे मला काहीतरी एक आनंद मिळाला किंवा समाधान मिळालं.
तर ह्या 3 गोष्टी बेसिक आहेत. म्हणजे पहिली गोष्ट तुम्हाला सांगितली मी की सिक्युरिटी, म्हणजे ती मटेरियल सिक्युरिटी असो की इमोशनल सिक्युरिटी असो, ती आपल्याला पाहिजे असते. देन वी वॉन्ट पीसफुल लाईफ. अँड थर्ड थिंग इज आपल्याला डिझायर फॉर हॅपीनेस, आपल्याला हॅपी लाईफ, आनंदी लाईफ पाहिजे असते. ह्या 3 गोष्टी आपल्याला पाहिजे. आणि शास्त्र म्हणतं की ह्या तिन्ही गोष्टी विदिन यू ओनली, ह्या तिन्ही गोष्टी तुमच्यामध्येच आहेत. विदिन यू ओनली. प्रॉब्लेम आहे ओनली पाशी. की आपण ह्या तिन्ही गोष्टी बघा, सिक्युरिटी, पीस आणि डिझायर फॉर हॅपीनेस, हे सदैव आपण बाहेर शोधत असतो आणि त्याच्यामुळे दुःख मिळत असतं आपल्याला. म्हणजे मिसप्लेस्ड थिंग, म्हणजे जिथे गोष्ट नाही आहे तिथे आपण शोधत असतो. आणि शास्त्र म्हणते की ह्या गोष्टी बाहेर नाहीच आहेत. सिक्युरिटी, अनलेस यू हॅव सिक्युरिटी इन युअर लाईफ. फॉर एक्झाम्पल तुम्ही बघा, आपण गीता म्हणतो आणि तुम्हाला उदाहरण सांगतो की अर्जुनाजवळ काय नाही आहे बघा. त्याच्याजवळ शौर्य आहे, त्याच्याजवळ विद्वत्ता आहे, त्याच्याजवळ सौंदर्य आहे, त्याच्याजवळ नेम, फेम, नाम, यश सगळं आहे. त्याच्यासोबत भगवान पण आहेत, त्याच्यासोबत धर्म पण आहे त्याच्या साईडला. पण एवढं असूनही बघा तो दुःखात आहे. व्हॉट डज इट मीन? की मटेरियल गोष्टी आपण ज्या बाहेर शोधायचा प्रयत्न करतो, ज्या मटेरियलमध्ये आपण गोष्टी शोधायचा प्रयत्न करतो, त्या आपल्याला फुलफिलमेंट देऊ शकत नाही. जसं ठाकूर म्हणतात की बाबा तुला काय मिळेल पैसे कमावल्याने? की मला आधी मी सतरंजी झोपायचो, आता मोठ्या गादीवर झोपतोय. एवढाच फरक. आधी पैसे नसल्यामुळे मी खाली झोपायचो, आता गादीवर झोपतोय. पूर्वी मी झोपडीत राहायचो, आता मोठ्या घरात बंगल्यात राहतोय. सो ह्या काही काही उदाहरणांवरून आपलं लक्षात येतं की ह्या गोष्टी आपण बाहेर जे शोधतो, म्हणजे आपलं दुःख का होतं, आपण का म्हणतो की संसारात दुःख आहे, नसा आहे, तसं आहे, का म्हणतो? बिकॉज इट इज मिसप्लेस्ड. म्हणजे तुम्ही जर बघाल की म्हणजे आमच्या पुणे आश्रमामध्ये एकदा ते बोरवेल करायचा प्रयत्न चालू होता की बोरवेल करू आपण. बोरवेल नाही आहे, हे नाही आहे, ते नाही आहे, त्या पार्किंगच्या साईडला. तर बोरवेल करायचं ठरलं, सगळं ठरलं. मग ते माणसाला आणा, तो माणूस आणून करणार, सगळं करणार. नाही इथे पाणीच नाही आहे वगैरे वगैरे सगळं झालं. मग आपल्याला आता शक्य नाही पाणी, मग काहीतरी वेगळं करायला पाहिजे पाणी आणण्यासाठी म्हणून, अशा सगळ्या गोष्टी झाल्या. आणि नंतर म्हटलं मला वाटतं प्रायव्हेट आश्रममधूनच कोणीतरी आलं अँड ही सेज की मला इथंच तर पाणी आहे, गेस्ट हाऊस समोरच तर पाणी आहे तुमच्या इथं, मी सांगतो तुम्हाला इथे तुम्ही करा, तुम्हाला पाणी मिळेल. आणि बघितलं गेलं की तिथे बऱ्याच खोल गेल्यानंतर पाणी मिळालं. तिथे कुठेतरी त्याला टॅपिंग मिळालं, म्हणजे झरा मिळाला. आता गोष्ट मी सांगतो काय आहे की पाणी तिथे होतं, पण आम्ही शोधत सगळीकडे होतो. म्हणजे सगळ्या या कॉर्नरपासून त्या कॉर्नरमध्ये पाणी 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 शोधतोय, पण आम्ही जिथे उभा आहोत त्याच्याच खाली पाणी आहे, त्याच्याच खाली सगळं पाणी होतं. सो वी आर सर्चिंग हॅपीनेस आउटसाइड, बट शास्त्र सेज हे सगळ्या तिन्ही गोष्टी ज्या आपण शोधतोय, या तिन्ही गोष्टी तुमच्यामध्येच आहेत. फक्त आपला प्रॉब्लेम आहे की आपण चुकीच्या जागी त्या शोधतोय. म्हणजे मिसप्लेस सर्च, आपला सर्च होत आहे चुकीच्या ठिकाणी. मग ही चूक आपल्याला घडते कशी हे आपल्याला कळलं तरी आपल्याला ही चूक घडायचं कारण काय आहे? तर शास्त्र सांगतं की हे चूक घडायचं कारण आहे 3 गोष्टी. पहिली गोष्ट आहे मल म्हणजे इम्प्युरिटी. म्हणजे आपल्यामध्ये अशुद्धता आहे, नॉट शारीरिक अशुद्धता की मनाची अशुद्धता आहे, की त्या अशुद्धतेमुळे आपण चांगलं आणि वाईट याचा फरक करू शकत नाही बरेच वेळा. सो फर्स्ट थिंग इज आपल्यामध्ये मल आहे. सेकंड त्याला म्हणतात विक्षेप, म्हणजे संस्कृतमध्ये त्याला म्हणतात विक्षेप. विक्षेप म्हणजे एक्स्ट्रोव्हर्टनेस, की आपला माइंड एका ठिकाणी नसतं, आपण कन्फ्यूज असतो. आपल्याला वाटतं की हे करू, ते करू, हे करू, ते करू, या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्यामध्ये मनामध्ये विक्षेप सदैव असतो. आणि थर्ड
सांगतात. पहिला मल, विक्षेप आणि थर्ड आहे कषाय. कषाय म्हणजे त्याला आपण म्हणतात अज्ञान किंवा आवरण. म्हणजे एखाद्या गोष्टीवर आवरण असतं की जेव्हा आपण बघू शकत नाही, गोष्ट तिथेच असते पण त्याच्यावर आवरण पडलेलं असतं. हां, किंवा पाण्याचं गढूळ पाणी बघा, गढूळ पाणी असल्यामुळे आपण बघू शकत नाही खाली पाणी किती आहे काय आहे. तर हे आवरण कुठल्या प्रकारचे आपल्यामध्ये, हे जे शास्त्रात सांगतात काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, हे सगळे जे काही गोष्टी आहेत हे सगळे आहेत आवरण. ह्या सगळ्यांचं आवरण आपल्या मनावर पडलं असल्यामुळे आपल्याला रियालिटी दिसत नाही, आणि ती रियालिटी दिसत नसल्यामुळे आपण इम्प्युअर आहोत किंवा मल आपल्यामध्ये आहे, आणि दॅट इज वाय वी आर एक्स्ट्रोव्हर्ट. आपण बाहेर शोधतो कुठेतरी गोष्टी. तर ह्या तिघांचं इथे असं कॉम्बिनेशन आहे. मग शास्त्र म्हणतं की ठीक आहे, मला समजलं की या 3 आपल्याला गोष्टी पाहिजे आहेत. या 3 गोष्टी म्हणजे बेसिक गोष्टींकडे आपण धावतो. त्या या 3 लेयर्समुळे बंद आहेत. म्हणजे जसं पाणी काढायचं असेल, पाणी काढायला तुम्हाला खाली जायचं असेल, बोरवेल करायची असेल तर लेअर असतात. त्या लेअर तुम्हाला भेदायला पाहिजे, त्या खडकांच्या लेअर तुम्हाला भेदायला पाहिजे, आणि ते भेदून खाली गेल्यानंतर आपल्याला पाणी मिळतं. तसंच हे मल, विक्षेप आणि कषाय हे ज्या लेयर्स आहेत ह्या आपल्याला भेदायला पाहिजे. मग ते भेदणार कसं, त्यासाठी म्हणून आपल्याला सांगितलं आहे याच्यामध्ये की योग 3 प्रकारचे सांगितले आहे. कर्मयोग, उपासना योग आणि ज्ञानयोग. हे आहेत 3 महत्त्वाचे योग. बाकी भक्तियोग किंवा हे त्यातच इन्क्लूड आहेत कर्मयोगामध्ये. पण बेसिकली 3 योग आपल्या शास्त्रात सांगितलं आहे. पहिला आहे कर्मयोग. कर्मयोगामुळे आपल्या मनाची जी अशुद्धता आहे ती आपली मनाची अशुद्धता जाते. हां, त्याच्यासाठी म्हणून कर्मयोग सांगितलेला आहे. आपण पुढे बघू ते त्याचं काय टेक्निक सगळं आहे ते. उपासना योग सांगितला आहे तुमचं मन कॉन्सन्ट्रेट करायसाठी. जे मन एक्स्ट्रोवर्ट झालेलं आहे आपलं, जे मन चारीकडे धावलेलं असतं, आपण म्हणतो आपल्याला मन कॉन्सन्ट्रेट होत नाही, माझं जपध्यान होत नाही, हां, मला जपध्यानासाठी वेळ मिळत नाही, किंवा माझं मन कॉन्सन्ट्रेट होत नाही. त्याचं कारण हे आहे की आपलं मन एककेंद्री होत नाही, बहुकेंद्री आपलं मन असतं. आणि त्यासाठी म्हणून उपासना सांगितलेली आहे, उपासना योग. योग सांगितला. कर्म केल्याने काय होतं की आपल्यामधल्या ज्या काही अँग्युलॅरिटीज आहे, पिक्युलॅरिटीज आहे, आपल्यामध्ये जे काही इमोशनल इम्बॅलन्स आहे आपल्या पर्सनॅलिटीमध्ये, हे इमोशनल पर्सनॅलिटीमध्ये असलेले इम्बॅलन्स आपण कर्मयोग करून थांबवू शकतो, आणि उपासना करून आपला एक्स्ट्रोव्हर्टनेस आपण कमी करू शकतो. आणि तिसरा आहे ज्ञानयोग. ज्ञानयोग म्हणजे तिथे तुम्ही ज्ञानाचा वापर करून किंवा सेल्फ इन्क्वायरी करून हे जे आवरण साचलेलं आहे आपल्यावर, ते आवरण आपण दूर करू शकतो. हां, तर ह्या 3 गोष्टी आपल्याला सांगितल्या शास्त्राने करायसाठी. म्हणजे तुम्ही गीता वाचा, उपनिषद वाचा किंवा काहीही करा, या 3 गोष्टी कर्मयोग, उपासना आणि ज्ञान, या 3 गोष्टी सांगितल्या. आता इथे लक्षात ठेवायला पाहिजे की कर्म आणि उपासना याचा समुच्चय होऊ शकतो. समुच्चय म्हणजे हे दोन्ही एकत्रित जाऊ शकतात. हां, म्हणजे मी कर्म करतोय, कर्म करणं म्हणजे काय, म्हणजे कर्मयोग म्हणजे काय, प्रॉपर ॲक्शन प्लस प्रॉपर अटिट्यूड. म्हणजे मी जर व्यवस्थित ॲक्शन, म्हणजे मी जर व्यवस्थित कर्म करत गेलो आणि त्या कर्मामागे जर माझं अटिट्यूड जर असेल, म्हणजे माझा भाव जर असेल त्या कर्मामागे, दॅट इज कर्मयोग. सिंपल. कर्म आपण करतच असतो. आपण 3 प्रकारचे कर्म करतो, कायिक, वाचिक आणि मानसिक. आपल्याला ह्या 3 गोष्टी आहे कर्म करायसाठी दिलेल्या आहे. आपण एकतर हातापायाने कामं करतो, म्हणजे ज्याला आपण फिजिकल ॲक्टिव्हिटी ज्याला म्हणतो आपण. त्या फिजिकल ॲक्टिव्हिटी कर्म म्हणजे काय, समजा आपण काही पूजा करतो, यज्ञ करतो, कुठे आपण तीर्थयात्रेला गेलो, कुठे कुंभमेळ्याला गेलो, तर हे झालं कर्म, फिजिकल कर्म.
वाचिक कर्म काय आहे की मी पारायण करतोय किंवा काही विष्णू सहस्त्रनाम म्हणतोय किंवा चंडीपाठ करतोय, हे झालं वाचिक कर्म. आणि मानसिक कर्म कुठलं झालं की मी मेडिटेशन करतोय, उपासना करतोय, कारण ते पण कर्मातच मोडतं, कारण देर इज अ ॲक्टिव्हिटी, मेंटल ॲक्टिव्हिटी. सो ॲक्टिव्हिटी म्हटलं की कर्म आलं. सो हे कर्म आणि उपासना, म्हणून कर्म आणि उपासनाचा समुच्चय होऊ शकतो, पण कर्म आणि ज्ञानाचा समुच्चय होऊ शकत नाही. हे आपण पुढे सेकंड चॅप्टरमध्ये जसं जसं जाऊ अजून क्लिअर होईल की ह्या दोघांचा समुच्चय का होतो आणि कर्माचा आणि ज्ञानाचा समुच्चय का होत नाही. हे आपण जेव्हा अजून आत जाऊ थोडंसं डिटेलमध्ये तेव्हा आपण बघू शकतो. आता ह्या 3 गोष्टी ज्या आपण आता बघितल्या की कर्मयोग, उपासनायोग आणि ज्ञानयोग. मग ज्ञानयोग म्हणजे काय की ज्ञानयोग म्हणजे ही सेल्फ इन्क्वायरी की मी कोण आहे, माझा इथे याचा पर्पज काय आहे, याबद्दलची इन्क्वायरी. आता ही इन्क्वायरी पण 3 प्रकारे होते. म्हणजे ईश्वर एक गोष्ट आहे, आपल्याला माहिती आहे की ईश्वर आहे, तो जगाचा नियंता आहे. दुसरं आहे हे जग जे आपण बघतो, ह्या जगाशी आपण रोज व्यवहार करतो. आणि तिसरं आहे मी स्वतः, जीव. म्हणजे मी तुम्हाला ह्या इन्क्वायरीबद्दल सांगतोय की ही सेल्फ इन्क्वायरी कशाची असायला पाहिजे. आता या 3 गोष्टी ज्या आहे की ईश्वर, जगत आणि मी, या 3 गोष्टींचा संबंध काय आहे, की ईश्वराचा आणि माझा संबंध काय आहे, ईश्वराचा आणि माझा काय संबंध आहे, माझा आणि ईश्वराचा काय संबंध आहे, जगाचा आणि ईश्वराचा काय संबंध आहे, जगाचा आणि माझा काय संबंध आहे, जगाचा आणि ईश्वराचा काय संबंध आहे. म्हणजे याचा तुम्ही जर त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर बरोबर 6 प्रश्न उभे राहतात. की इन्क्वायरी जी आपण म्हणतो, सेल्फ इन्क्वायरी जी आपण म्हणतो, ही ह्या ईश्वर, जगत आणि जीव या तिघांमध्ये जर प्रश्नाची मालिका जर आपण तयार केली तर प्रश्न पडायला सुरुवात व्हायला पाहिजे की मी आहे ठीक आहे, पण माझा आणि ईश्वराचा संबंध काय आहे, ईश्वराशी आणि माझं काय नातं आहे, ह्या जगाशी मी जो व्यवहार करतोय जगाशी आणि माझा काय संबंध आहे अर्थार्थी, आणि ह्या ईश्वराचा आणि जगाचा काय संबंध आहे. म्हणजे हे सगळं जे काही गौडबंगाल आपण म्हणू शकतो की काय चालू काय आहे आणि याचा संबंध अर्थार्थी माझा काय आहे. तर ही इन्क्वायरी होणं म्हणजे आहे खरा आत्मविचार. म्हणजे त्याला म्हणतो आपण ज्ञानयोग जेव्हा सुरू होतो, ज्ञानयोग ज्याला आपण म्हणतो की सेल्फ इन्क्वायरी, ती या प्रश्नाने सुरू व्हायला पाहिजे. तर असा जो काय म्हणतात साधक आहे की जो साधक ह्या सेल्फ इन्क्वायरीच्या मागे लागला आहे, की तो सेल्फ इन्क्वायरी करायचा प्रयत्न करतो आहे. आता ही सेल्फ इन्क्वायरी कोणामध्ये येईल की ज्या माणसाने ह्या जगातलं काही सुख उपभोगलेलं आहे. असंच कोणाच्या मनामध्ये सेल्फ इन्क्वायरी येत नाही, असेच कोणी लोक अध्यात्माच्याकडे वळत नाही. त्याचं कारण आहे अध्यात्मात वळायचं मागे की जोपर्यंत माणूस आपण ह्या जगामध्ये ज्या वावरताना हळूहळू आपण सुख उपभोगतो, आपण पैशाच्या मागे जातो, स्त्रीच्या मागे जातो, नाम यशाच्या मागे जातो आणि त्याच्यापासून मिळणारं सुख आपण उपभोगतो. हे उपभोगल्यानंतर त्या माणसाच्या मनात येतं की हे सगळं करून पण माझ्यामध्ये काहीतरी एक अशी गोष्ट आहे की ती जरा खटकते, अजूनही ते मला आय एम नॉट सॅटिस्फाईड. मला एवढं सगळा पैसा मिळाला, मला एवढं सगळं यश मिळालं, माझ्यापाशी सगळ्या गोष्टी आहेत, तरीही समथिंग इज मिसिंग. काहीतरी मी मिस करतोय. मग काय मिस करतोय आपण? देन ही गो ऑन इन्क्वायरिंग की काय प्रॉब्लेम काय आहे. तेव्हा त्याला पुन्हा प्रश्न पडतो 3 गोष्टींचा. तो ह्या सगळ्या ह्या एन्जॉयमेंटमध्ये किंवा त्याच्या ह्या जीवनाच्या स्पॅनमध्ये 3 गोष्टींचा अनुभव करतो. पहिली गोष्ट म्हणजे तो म्हणतो की
हे जे मी जगात अनुभवतो आहे, सुख घेतो आहे, आनंद घेतो आहे, इट इज दुःख मिश्रितम, की हे मिक्स विथ सॉरो. म्हणजे मला पूर्ण असं कंटिन्युअस सुख, सगळं जीवनभर सुख हे मला कधीच मिळत नाही. सुख मिळालं की त्याच्या मागे दुःख आलंच. हा त्याचा अनुभव आहे. आणि हे तुम्ही लोक म्हणजे जे संसारात राहतात तुम्हाला जास्त माहिती आहे की एखादी चांगली, कितीही चांगली गोष्ट की त्याच्यासोबत काहीतरी दुसऱ्या याने दुःख येतच. तर या जगामध्ये कुठलीच गोष्ट म्हणजे अनमिक्स्ड हॅपीनेस कुठेच नाही आहे. प्रत्येक ठिकाणी मिक्स आहे ते दुःख आहे. हे तो पहिल्यांदा बघतो. दुसरं लिमिटेशन तो बघतो किंवा दुसरा दोष या जीवनामध्ये तो बघतो की अतृप्तिकर, की माझी तृप्ती होत नाहीये. मी आता हे घेतलं, पैसे कमावले, समजा 1 लाख रुपये 5 लाख रुपये कमावले, माझ्यामध्ये पुन्हा इच्छा असते की अजून आपण बँक बॅलन्स वाढवू, अजून आपण पैसा वाढवू. 1 बेडरूमचं घर घेतलं, अजून असं वाटतं 2 बेडरूमचं घेऊ, 2 बेडरूमचं घेतलं असं 4 बेडरूमचं घेऊ. म्हणजे आपल्या नीड्स आणि वॉन्ट्स ह्या ज्या आहेत ह्या सदैव आपल्याला अतृप्त ठेवत असतात. आणि इफ यू इंट्रॉस्पेक्ट युअर लाईफ, माय लाईफ, प्रत्येक आपण जे काही लोक आहोत त्यांनी जर आपण लाईफचं इंट्रॉस्पेक्शन केलं तर लक्षात येतं की आपण बऱ्याच वेळात खूप सिंपल राहू शकतो जगामध्ये, परंतु आपल्यामध्ये ती एक वासना असते म्हणा किंवा ते अतृप्ती असते, की हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, आणि म्हणून आपण त्या गोष्टी घ्यायला जातो. आणि नंतर आपल्याला रिअलाईज होतं की या मटेरियल गोष्टीच्या मागे लागलं की तृप्ती कधीच मिळत नाही. काही ना काही, काही ना काही, काही ना काही कमी असतेच. म्हणजे तुम्ही कितीही घर मोठं घ्या, कितीही वेल फर्निश करा, तरीही तुम्हाला वाटेल की अरे यार घरात हे असतं ना तर फार छान झालं असतं, हे जरा थोडंसं इथे पाहिजे होतं, हे थोडंसं, हे एवढंच नाही आहे माझ्या घरामध्ये. एवढं 50 लाखाचं घर घेतलं, एवढं 10 लाखाने सजवलं, तरीही तुम्हाला तिथे काहीतरी कमी मिळेलच. सो सेकंड फॉल्ट, सेकंड दोष तो बघतो की अतृप्तिकर, की या जगात मिळणारं जे काही सुख आहे, पहिला आहे दुःख मिश्रित, सेकंड आहे अतृप्तिकर, आणि थर्ड जे म्हणतो आहे ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, ते म्हणजे बंधकत्व, की हे जे काही आहे हे मला बांधणार आहे, म्हणजे मला मुक्त करणारं नाही आहे. तुम्ही साधा एखादा बँकेचा अकाउंट उघडा, त्यात 50,000 रुपये ठेवा, 1 लाख रुपये ठेवा, मग डोक्याला त्रास होईल तुमच्या. अरे ते टॅक्सचं हे आलं, मग ते बँकेने पैसे कापले, मग त्याचं ते हे, मग त्याचं ते, मग त्याचं ते, बस संपलं. बँक तुम्ही उघडा, तुम्ही घर घ्या, तुम्ही पैसे कमावा, तुम्ही काय पेन्शन घ्या, शेअर टाका, काहीही करा. सो एव्हरीथिंग बाइंड्स. साधं कशाला कॉफी, आपण म्हणतो नाही मला कॉफीशिवाय होतच नाही, हो मला कॉफी पाहिजे, नाही उन्हाळ्यात मला AC शिवाय होतच नाही. हे होतच नाही जे आहे ना आपलं, की याच्याशिवाय माझं होतच नाही. जेव्हा आपल्याला हा प्रश्न येईल, देन यू रिअलाइज की इट इज बाइंडिंग. देर आर 2 काइंड्स ऑफ डिझायर्स. फर्स्ट इज बाइंडिंग डिझायर अँड अनदर इज अनबाइंडिंग डिझायर. अँड दॅट वी हॅव टू फाइंड आउट विच आर बाइंडिंग अँड विच आर नॉन बाइंडिंग. की आपल्याला या जगात अडकवून ठेवणारं काय आहे. म्हणजे मी पैसाच म्हणत नाही, इमोशनली पण माणूस अडकलेला असतो. सगळं सुटलं असतं तरी त्या मांजराच्या मनात, मांजर आपल्या मनात असते. आमच्या इथे भक्त होते, नाव सांगत होते, तुम्ही ओळखता त्यांना, त्यांचे भक्त होते, त्यांच्याकडे 6-6, 7-7 मांजरी होत्या. तर एका त्या भक्ताला त्याला अचानक ॲडमिट करावं लागलं, त्याला दवाखान्यामध्ये. काय झालं तर त्याला थोडासा हार्टचा प्रॉब्लेम झाला वगैरे, त्याला ॲडमिट केला गेलं, सगळं केलं. मग काही तो व्यवस्थित झाला थोडाफार आणि परत आला. बरोबर पैशाला भक्त आहे. आणि जेव्हा परत आला तेव्हा त्याला विचारलं, अरे काय झालं, काय नाही. अहो म्हणले काय, आमच्या इथे 7 मांजरी आहेत ना, एक मांजर वरतून पडलं, तिचा पाय तुटला म्हणले, फ्रॅक्चर झाला तिचा पाय. ते मी बघून मला इतकं खराब, मला हे वाटलं की मला म्हणजे मी सहन करू शकले नाही. जस्ट इमॅजिन, एका पाळलेल्या मांजराच्या याच्यामध्ये म्हणजे हे आम्हाला तो घरी बोलवायचा. तेव्हा आमच्या इथे असा मोठा TV नव्हता, पण तेव्हा कारगिल युद्ध चालू होतं. तर ते कारगिल युद्ध खूप जोरात चालू होतं. तर आम्हाला बघायची इच्छा होती ब्रह्मचार्यांना, आम्हाला साधूंना, साधू होते तेव्हा मी,
की कारगिल झालं, बघू काय टीव्हीवर काय चालू आहे काय नाही वगैरे वगैरे सगळं. आणि तेव्हा ते वर्ल्ड ट्रेड सेंटर पाडलं गेलं होतं नंतर पुन्हा. तर त्यावेळेस टी व्ही बघायला मी त्याच्या घरी जायचो. सो ही यूज टू टेल अस की महाराज त्या मांजरीचं सगळं खाणेपिणे झाल्यानंतर तुम्हाला बोलवेन बरोबर मी, नाहीतर ते माझ्या ताईला आवडणार नाही, ते सगळं ते झाल्याशिवाय. सो दीज आर द बाइंडिंग थिंग. एक मांजर तुम्हाला बांधू शकते. सो एखाद्या वेळेस आपण पैसा सोडू शकतो की नाही, पैसा माझ्या नशिबात नव्हता, पण इमोशनल बाइंडिंग म्हणजे काय, अटॅचमेंट. अल्टिमेटली जोपर्यंत आपलं इमोशनल बाइंडिंग आहे तोपर्यंत या बंधनातून सुटणं फार कठीण आहे. दिस इज कॉल्ड अटॅचमेंट. सर ह्या 3 गोष्टी जेव्हा तो अनुभव करतो की ह्या 3 गोष्टी मला या जगात बांधून ठेवलेल्या आहे, आणि जेव्हा त्याला खरोखर जाणवतं ह्या 3 गोष्टींनी मी बांधला गेलेलो आहे, हे जाणवणं फार महत्वाचं आहे. बघा, आपण म्हणतो बंध बंध बंध, मला मुक्त व्हायचं आहे, पण मला खरं सांगा आपल्याला बंधन जाणवतं का? मला सांगा. आपल्याला बंधन जाणवलं तर फार छान, पण जाणवलं कसं पाहिजे ते, की जसं घराला आग लागली माझ्या, तर मी पहिल्यांदा कुठे धावेन? पाण्याच्याकडे धावेन. पाणी आणून ते घर कसं विझवायचं त्याचा मागे लागेल मी. दॅट इज कॉल्ड बंधनापासून मुक्ती. असं जर बंधन जाणवलं आपल्याला तर ती खरी मुक्तीची इच्छा होते. की ह्या 3 गोष्टी, कारण बरेच वेळा म्हणजे आता आम्ही आमच्या रामकृष्ण मठामध्ये आमच्या साधूंमध्ये आम्ही म्हणतो की आपल्याला मोक्ष काय माहीत नाही, केव्हा मिळेल माहीत नाही, कारण आपलं बंधन जाणवत नाही. कारण 12 वाजता घंटा पडते जेवायला मिळतं, 9 वाजता घंटा पडते जेवायला मिळालं, डोकं दुखलं की हॉस्पिटल आहे, हां कपडा पाहिजे त्या भंडारी सांगितलं कपडा लत्ता सगळा देतो. बंधन कुठलं आहे आम्हाला? तर हे जेव्हा हे बंधन आपल्याला, म्हणजे मी जस्ट मजा करून आम्ही म्हणतो असं. सो अनलेस वी फील दीज 3 काइंड्स ऑफ बंधन, की ह्या 3 गोष्टींनी मला पूर्ण बांधून टाकलं, जखडून टाकलं आहे, आणि नॉट ओनली मटेरियली बट इमोशनली ऑल्सो, देन इफ यू स्टार्ट टू ब्रेक दॅट बंधन, म्हणजे तुम्ही जर तेव्हा प्रयत्न कराल की मला माझं सुटायचं आहे, काय करायला पाहिजे, मग तो गुरुकडे धावत सुटतो की नाही मला वाचवा. आपल्या त्या विवेक मध्ये छान त्यांनी सांगितलं आहे, तेव्हा तो असं त्या शिष्याला बंधन जाणवतो आणि तो गुरुकडे धावत सुटतो आणि तिथे जाऊन विचारतो को नाम बंध कथमेश आगत, की हा बंध काय आहे, कुठून आला. आणि तेव्हा गुरु म्हणतात की मा भैष्ठ विद्वन तवनास्ति अपाय संसार सिंधो तरणेस्ति उपाय, की एक घाबरू नको, तुला बंध काय मी सांगतो, आणि हा संसार सिंधू कसा तरून जायचा आहे हे पण मी तुला सांगतो, डोंट वरी. सो अनलेस वी फील दॅट बंधन, मी इतका वेळ जे बोललो, हे बोललो मी तुमच्या अधिकाराबद्दल, अधिकारी या विषयाबद्दल. आपण पहिल्यांदा बघितलं अधिकारी, विषय, संबंध, प्रयोजन, 4 गोष्टी आपण बघितल्या. सो अनलेस असा अधिकारी हे गीताशास्त्र, उपनिषद, मी म्हणतो वाचतो कोणी शकतं, पण त्याला जर फॉलो करायचं असेल आपल्याला, तर ह्या गीताशास्त्र वाचायचं असेल किंवा त्याचा अनुभव करायचा असेल, त्या रस्त्याला आपल्याला चालायचं असेल, तर दिस इज द बेसिक रिक्वायरमेंट. ह्या बेसिक 3 गोष्टी जर आपल्यामध्ये असतील किंवा याचं खरोखर आपल्याला जर जाणवत असेल तर तो खरा अधिकारी आहे. मग दुसरी गोष्ट म्हटली होती की विषय काय आहे, म्हणजे ज्याला डॉक्टर व्हायचा आहे तो काय करेल, मेडिकल सायन्स वाचेल. ज्याला गार्डनिंग शिकायचं आहे तो गार्डनिंगची पुस्तकं वाचेल. तर आपण म्हणजे ज्याला संसारातून सुटायचं आहे त्याचा विषय काय आहे, की काय म्हणजे त्याला म्हणतात हे शास्त्र, म्हणजे ब्रह्माची काय आहे, ब्रह्म काय आहे, माझं नेचर काय आहे, सोल काय आहे, हा आहे विषय. ब्रह्मविद्या आहे विषय. मग संबंध, तिसरी गोष्ट संबंध. मग संबंध काय आहे, की हा अधिकारी म्हणजे जो पुरुष, त्याला मुक्त व्हायचा आहे तो पुरुष, आणि ते ज्ञान, याचा संबंध. आणि चौथा आहे प्रयोजन. कारण विदाऊट प्रयोजन, तुम्हाला जर काही प्रयोजन नसेलच तुम्ही त्या मागे जाणारच नाही. तर प्रयोजन काय आहे, की मला अल्टिमेट माझ्या मुक्ती किंवा माझं रिअल नेचर बघणं, हे आहे प्रयोजन. तर हे कुठलंही शास्त्र वाचायच्या आधी ह्या 4 गोष्टी फार महत्त्वाच्या आहे, अधिकारी, विषय, संबंध आणि प्रयोजन.
ह्या क्लिअर व्हायला पाहिजे. तर आपल्या ह्या गीता जेव्हा आपण वाचतोय तर गीतेच्या वाचण्यामध्ये आपल्याला प्रयोजन काय आहे की आपल्याला शांती मिळेल, हां, किंवा अल्टिमेट पीस मिळेल किंवा मुक्ती मिळेल, जे काही मिळेल. सो दिस इज प्रयोजन. तर आता ह्या गीता जे आपण वाचतोय तर त्याचा आता पहिला चॅप्टर आपण जास्त डिटेल वाचणार नाही, पण पहिल्या चॅप्टरमध्ये काय आहे, 2 गोष्टी आहे की या 2 गोष्टी महत्त्वाच्या तिथे आहे की एक आहे की ह्या पूर्ण अर्जुनाचं जे नॅरेशन आहे त्याच्यामध्ये इट इज बेसिक ह्युमन प्रॉब्लेम, व्हॉट इज संसार, की संसारात माणूस कसा पोळतो, अर्जुनासारखा माणूस कसा घायकुतीला येतो, अर्जुनासारखा माणूस कसा डिप्रेस्ड होतो, ही इज गॉन इन टू डिप्रेशन, तो डिप्रेशनमध्ये जातो. तर हे संसार कसा आहे, संसाराचं नेचर काय आहे, हे या पहिल्या चॅप्टरने दाखवलं. आपण बरेच वेळा पहिला चॅप्टर वाचत नाही किंवा बरेच वेळा स्किप करतो किंवा त्याचं जास्त बघत नाही, कारण तिथे जास्त काही बघणार किंवा हे नाही आहे. पण तिथे संसाराचं वर्णन आहे, पहिली गोष्ट. आणि सेकंड तिथे आहे की गुरु आणि शिष्य ह्या दोघांचं तिथे मिलन. म्हणजे असा शिष्य, असा अधिकारी जेव्हा तो मिळतो तेव्हा त्याला गुरु पण बरोबर मिळतो. म्हणजे श्रीकृष्ण गुरु आहे. बघा ना, तुम्ही त्या पूर्ण गीताचा पहिला चॅप्टर वाचा आणि त्यामध्ये बघा की नुसता आपला एकटा अर्जुन बरोबरत असतो, भगवान कृष्ण शांत बसले आहेत, नुसतं त्याचं ऐकतायत. म्हणजे समजा तुमच्याकडे छोटा मुलगा आला आणि तो कॉम्प्लेंट करायला की हो ते असं आहे, ते मॅडम ते असं आहे, मॅडम ते तसं आहे, मॅडम ते तसं, तुम्ही काय नुसतं शांत ऐकून बसता. जेव्हा त्याचं सगळं संपतं आणि जेव्हा तो म्हणतो की मॅडम मला सांगा ना काहीतरी, तेव्हा तुम्ही सांगता. जेव्हा अर्जुन सगळं बडबड बडबड करतो आणि जेव्हा तो म्हणतो की बाबा कृष्ण शिष्यस्ते माहम शाधी, की मी तुमचा आता शिष्य होतो मला सांगा, तेव्हा भगवान तोंड उघडतात, त्याच्या आधी नाही. कारण त्याच्या आधी त्याचं जे काही चालू आहे ते त्याचं स्वतःच्याबद्दल म्हणणं चालू आहे. म्हणजे त्याची स्वतःची तो जो मोहात अडकलेला आहे, तो डेल्युजनमध्ये जो अडकलेला आहे, ते त्याचं बरोबर चालू आहे. बघा ना, तुम्हाला समजा कधी काही प्रॉब्लेम आला, म्हणजे मटेरियल प्रॉब्लेम होऊ दे की इमोशनल प्रॉब्लेम होऊ दे, तुम्ही बघा स्वतःशीच बोलत असता की नाही ते तसं नाही, असं आहे, ते नाही, मग मी बरोबरच होते तेव्हा, नाही मग मी तेव्हा बरोबरच केलं होतं, मग माझं चुकलं नव्हतं. म्हणजे यू आर गॉन. म्हणजे तुम्ही स्वतःच तुमचं ते जे काही डेल्युजन आहे ते डेल्युजनला एक तर साफ करायचा प्रयत्न करता किंवा त्या डेल्युजनला एक काहीतरी नाव द्यायचा प्रयत्न करता की कर्तव्य, मी माझं कर्तव्य केलं, हे माझं काम होतं किंवा काय होतं. तर बरेच वेळ असते आपली अटॅचमेंट, बरेच वेळ असते आपलं इमोशनल डिपेंडन्स. पण हे म्हणून 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 आपण काय करतो की आपण त्या म्हणण्याला एक काहीतरी समज भक्कम बाजू द्यायचा प्रयत्न, फिलॉसॉफी करायचा प्रयत्न करत असतो की मी जे काही केलं ते बरोबरच केलं. इथे ॲक्च्युली हा आहे अटॅचमेंटमध्ये पूर्ण. तर त्याला दिसत आहेत की माझे बाबा आजोबा सगळे समोर युद्ध करायला उभे आहेत, तो घाबरला युद्ध करायला. पण त्याला ते न दाखवता तो दाखवतो काय आहे की बघा हे मारून काय मिळणार आहे आपल्याला, त्याच्यापेक्षा भिक्षा करणं चांगलं आहे, त्याच्यापेक्षा जंगलात जाणं चांगलं आहे. सो तो त्याच्यावर एक सोन्याचा मुलामा चढवतोय की त्याच्या ग्लोरिफाय करतोय, त्याचा विकनेस झाकून तो आणि कोणासमोर करतोय, भगवानांसमोर, की त्यांना सगळं माहीत आहे काय चालू आहे आतमध्ये. तर हा पहिला चॅप्टर पूर्ण हा आहे संसाराचं वर्णन. आता संसार म्हणजे काय? संसार म्हणजे 2च गोष्टी आहेत, शोक आणि मोह. बस ह्या 2 गोष्टीशिवाय राग आणि द्वेष, राग आणि शोक, राग शोक आणि मोह या 3 गोष्टींशिवाय दुसरा संसार नाही आहे काही. राग म्हणजे अटॅचमेंट. जसं मला सांगितलं की साध्या त्या मांजरीवर पण मी अटॅच होऊ शकतो. तर हा जो राग आहे, हा जो इमोशनल डिपेंडन्स आहे, किंवा कधी कधी त्याला म्हणतात आपण सायकोलॉजिकल ॲडिक्शन, म्हणजे
काही काही लोक आहेत बघा की त्यांना जर कोणाचा दिवसभरात 4 दिवसात कोणाचा फोन नाही आला तर ते अस्वस्थ होतात. फोन का नाही आला. आताच्या यंग जनरेशनला 10 मिनिटात जर एखादा मेसेज नाही आला तर ते अस्वस्थ होतात की एकही मेसेज आला नाही, आज काय झालं. तो दिस इज व्हॉट सायकोलॉजिकल ॲडिक्शन, सायकोलॉजिकल डिपेंडन्स, दिस इज ऑल अटॅचमेंट. याला म्हणायचं राग, अटॅचमेंट. कुठल्या तरी गोष्टीसोबत, कुठल्या तरी वस्तूसोबत आय एम गेटिंग अटॅच, म्हणजे मटेरियलीच नाही पण फिजिकली आणि मेंटली. तर आता हे व्यसन, हे व्यसनच आहे. सायकोलॉजिकल डिपेंडन्स व्यसन. म्हणजे तुम्ही मुलांना म्हणजे त्यांच्याकडनं तुम्ही 1 तास किंवा 1 दिवस फोन काढून बघा. त्यांना 1 दिवस फोन काढू नका बघा, त्यांचं चलचल बघा कसं होतं. म्हणजे ज्या माणसाला दारू प्यायची हॅबिट आहे त्या माणसाला जर तुम्ही दारू प्यायचं जर थांबवलं तर त्याला म्हणतात की विड्रॉवल सिम्पटम्स, की त्या माणसाच्या शरीरातल्या सेल्स पण दारू मागतात. तो मागत नाही, त्या सेल्सला पाहिजे असतं. त्याला जर नाही मिळालं तो वेड्यासारखा होतो, लोकांना मारायला धावेन किंवा काय काय करेल, तो तुमचे पाकिटं पण मारेल तो. तर दिस इज व्हॉट ॲडिक्शन. तसंच आता ह्या मोबाईलचं म्हणा किंवा कुठलंही इमोशनल डिपेंडन्स, कोणा माणसावर डिपेंड होणं, कोणा मुलावर डिपेंड होणं, मुलीवर डिपेंड होणं, नवऱ्यावर डिपेंड होणं, दिस ऑल सायकोलॉजिकल डिपेंडन्स. पण मग याचा अर्थ काय आपण स्टोन हार्टेड व्हायचं का? नाही. इथे स्टोन हार्टेड होण्याचं म्हणत नाही आहे कोणीच. फक्त इथे अटॅचमेंट सोडायचं म्हणायचं आहे इथे, की अटॅचमेंट असू नये. तुम्ही त्याच्यासाठी जे काही पाहिजे ते सगळं करा. त्याला काय पाहिजे, समजा एखाद्याला कोणाला दवाखान्यात जायचं, दवाखान्यात त्याला घेऊन जा, त्याला दाखवा, त्याची सगळं काळजी करा त्याची. पण तिथे बसवून तुम्ही त्याच्याशिवाय काहीच करू शकत नाही. सो काय तुम्हाला करायचं आहे, तुमचं कर्तव्य म्हणून काय करायचं सगळं करायला पाहिजे. बट यू शुड नॉट बी काय म्हणतात त्याला फिजिकली किंवा मेंटली आपण तिथे बघायला पाहिजे की आपण किती या गोष्टीशी अटॅच झालो आहे, किती नाही. आता हा जो राग आहे किंवा काय म्हणतात अटॅचमेंट म्हणतो आपण, ही आहे सगळ्यात त्याचा डिपेंडन्स कुठे आहे की सेल्फिशनेस. जिथे तुमच्यामध्ये सेल्फिशनेस असेल, जिथे तुमच्यामध्ये हे होईल की इथे माझा काहीतरी स्वार्थ आहे, तिथे अटॅचमेंट येते. बघा, जिथे स्वार्थ नाही तिथे काहीच अटॅचमेंट नाही. तुम्हाला माझ्याकडून काहीच नको आहे, तुम्हाला काहीच वाटणार नाही, तुम्हाला काहीच अटॅचमेंट राहणार माझ्याबद्दल. पण तुम्हाला जिथे काही स्वार्थ दिसेल तिथे ती गोष्ट तुम्हाला पाहिजे. आता अटॅचमेंट किंवा राग किंवा ज्याला आपण प्रेम म्हणतो याच्यामध्ये थोडा फरक आहे, सटल फरक आहे. म्हणजे मी प्रेम हा उच्च स्तरावरचं प्रेम म्हणतो, किंवा देवाच्या बद्दलचं प्रेम, किंवा भगवंताच्या बद्दलचं प्रेम, किंवा सेल्फलेस लव्ह. ह्या इथे आपण फरक करायला पाहिजे. म्हणजे अटॅचमेंट किंवा राग हा सेल्फिशनेसवर डिपेंड आहे, आणि लव किंवा ते जे डिव्हाइन प्रेम आहे ते सेल्फलेसनेसवर डिपेंड आहे. देवाच्या समोर कोणीच सगळेच सारखे आहे. देवाच्या समोर कोणीच कमी जास्त पैसावाला याच्यावाला नाही आहे. तिथे काहीच सेल्फिशनेसचा संबंध येत नाही. ठीक आहे. दुसरं आहे अटॅचमेंट डिपेंड करते, म्हणजे ऑलवेज बेस्ड ऑन टेकिंग. मला काहीतरी घ्यायचं असतं, मला काहीतरी पाहिजे असतं, म्हणजे पैसे पाहिजे असतात, मटेरियल काही गोष्टी पाहिजे असतात, किंवा इमोशनल पाहिजे असतं काहीतरी. म्हणजे मी तुमच्याशी एका प्रकारे जर व्यवहार केला तर यू ऑल्सो एक्सपेक्ट दॅट आय शुड डू सेम व्यवहार विथ यू. म्हणजे आपल्या माणसांमध्ये क्लॅशेस का होतात? सिम्पल आहे, बिकॉज आय एक्सपेक्ट की बरं मी त्यांच्याशी इतका चांगला व्यवहार करतो, त्या माझ्याशी कशा असं वागतात, मी त्यांच्याशी असं केलं मग त्यांनी काय असं केलं. म्हणजे दिस इज ऑल व्हॉट गिव्ह अँड टेक. म्हणजेच काय की अटॅचमेंट किंवा राग हा असतो कंडिशनल. म्हणजे माझ्याशी कोणी चांगला व्यवहार केला का मग मी त्याच्याशी चांगला व्यवहार करेन, कंडिशनल झालं. माझ्याशी कोणी खराब व्यवहार केला का मग मी त्याच्याशी चांगला वागणार नाही, कंडिशनल झालं.
आता हे कसं संसारामध्ये साधारणपणे होतं, म्हणजे जनरली आपण संसारामध्ये बघतो हे होतं. तर आपलं जे प्रेम असतं ते कंडिशनल असतं, पण भगवंताचं प्रेम हे कंडिशनल नसतं. तिथे कुठल्याच कंडिशन नाही आहे. हां, तर ह्या 2-3 गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे. आणि अटॅचमेंट किंवा राग, अजून चौथी एक गोष्ट आहे वीकनेस. म्हणजे ज्या माणसांचं मन थोडं वीक आहे त्या लोकांमध्ये हा इमोशनल डिपेंडन्स किंवा हा वीकनेस येतो. म्हणून हे त्याच्यात तुम्हाला मी 4 फरक सांगितले. म्हणजे राग आणि प्रेम याच्यामध्ये काय फरक आहे. पहिला आहे सेल्फिशनेस आणि अनसेल्फिशनेस. दुसरा आहे टेकिंग आणि गिव्हिंग, की मी रागामध्ये किंवा अटॅचमेंट मी घ्यायचा प्रयत्न करत असतो, म्हणजे काहीतरी अपेक्षा ठेवत असतो की मला परत मिळावं. आणि देवासमोर काही अपेक्षा नसते, तिथे नुसतं देणं असतं. तिसरी गोष्ट असते अटॅचमेंट आहे कंडिशनल, म्हणजे माझ्याप्रमाणे त्या सगळ्या गोष्टी होतात. माझ्या कंडिशनमध्ये सगळं बसलं तर मग ठीक आहे, नाही तर नाही. आणि प्रेम हे अनकंडिशनल असतं, तिथे कुठलीच कंडिशन नाही आहे प्रेमामध्ये. आणि चौथी गोष्ट आहे राग हा वीकनेस, म्हणजे ज्या माणसामध्ये वीक माइंड आहे अशा ठिकाणी होतो. आणि ज्या माणसामध्ये वीकनेस नाही तिथे काही असा अटॅचमेंट व्हायचा प्रश्न येत नाही. फॉर एक्झाम्पल, तुम्ही म्हणजे जर आपण असा विचार केला की एखादा माणूस बाहेर चालताना काठी घेऊन चालतो, त्याला उभं राहायचं आहे. उभं राहताना त्याच्या हातात काठी असते, तो त्या काठीचा आधार घेऊन उभं राहतो. आणि अजून एक माणूस आहे की त्याच्यात काठी आहे पण त्याला उभं राहण्यासाठी काठीचा आधार लागत नाही. या दोघांमध्ये फरक आहे बघा. त्या माणसाला, आता हे जे मी तेव्हा पहिल्या माणसाच्या सांगितल्या की इमोशनल डिपेंडन्स, हे डिपेंडन्स, ते डिपेंडन्स, दॅट इज व्हॉट इज. आणि भगवंताजवळ काठी आहे असेलही, पण त्याला उभं राहायला ती काठी लागत नाही. हां, आहे देवाजवळ पण न्याय आहे, देवाजवळ पण चांगला वाईटाचा तिथे सगळं न्याय आहे. बट दॅट डझंट मीन ही इज अटॅच. ठीक आहे. तर ह्या आपण दुसऱ्या टॉपिकमध्ये वळलो होतो की व्हॉट इज संसार. संसार आहे शोक, मोह आणि काय राग. तो पहिल्यांदा मी तुम्हाला रागाबद्दल म्हटलं. दुसरं आहे शोक. हा शोक कशामुळे येतो? मोहामुळे, सॉरी रागामुळे. की माझी एखादी गोष्ट मला पाहिजे आहे, ती जर पुरवल्या गेली तर मला आनंद होतो, नाही पुरवल्या गेली तर मला शोक होतो. एखादी गोष्ट मला पाहिजे असेल तर मला फार छान, अजय महाराज फार छान, कारण अजय महाराज त्यांनी सांगितल्याप्रमाणे केलं. अजय महाराज फार खराब, कारण माझ्या मताप्रमाणे केलं नाही. सर, माझ्या मनाप्रमाणे झालं तर आपल्याला आनंद होतो, हर्ष होतो. आणि माझ्या मनाच्या विरुद्ध गेलं तर मला शोक होतो. तर दिस इज व्हॉट संसार. आय एम एक्सप्लेनिंग व्हॉट संसार इज. आणि जेव्हा ह्या राग आणि शोक हे दोन जेव्हा तीव्र होतात मनामध्ये आपल्या, किंवा लाईक्स डिसलाईक्स जेव्हा आपल्या खूप स्ट्रॉंग असतात, तेव्हा होतो आपल्याला मोह. मोह म्हणजे डेल्युजन. तेव्हा आपल्याला चांगलं काय वाईट काय याचं हे राहत नाही, मनामध्ये राहत नाही. धर्म काय अधर्म काय याचं आपल्याला काही डोक्यात राहत नाही. आता बघा, हा अर्जुन एवढा शूर वीर, एवढा विद्वान अर्जुन 13 वर्ष बाहेर राहिला, एवढं तपस्या केली, सगळं केली. त्याला काय माहित नव्हतं की आता 13 वर्षानंतर आपल्याला युद्ध करायचं आहे. युद्ध जेव्हा करायचं ठरलं, सगळं ठरलं त्या सभेमध्ये जेवढं सगळं, तेव्हा त्याला काय माहित नव्हतं की आता आपल्याला खरोखर बाण घेऊन त्यांच्याशी लढायचं आहे. त्याला सगळंच माहीत होतं. परंतु ऍक्च्युली जेव्हा वेळ आली तेव्हा त्याचं सगळं गळून गेलं. सगळं गांडीवम संस्कृते हस्तात त्वक्चैव परिदह्यते म्हणतो तो, की माझं एवढं धनुष्य, गांडीव धनुष्य, ते पण गळून पडत आहे. बघा, अर्जुनाची जर अवस्था होत असेल तर आपण तर फार साधारण आहे हो. आपल्याला अशी अवस्था व्हायला वेळ लागत नाही. त्याला जर घाम सुटत असेल तर आपल्याला घाम सुटायला किती वेळ लागतो या संसारामध्ये.
सो ह्या संसारातनं जर सुटायचं असेल, या मोक्ष साधनेकडे जायचं असेल, तर हा राग, शोक, मोह ह्या 3 गोष्टीपासून वाचणं म्हणजे संसारापासून मुक्ती आहे. आणि ह्या 3 गोष्टीपासून सुटायचं असेल तर हे पूर्ण गीताशास्त्र म्हणा किंवा उपनिषद शास्त्र आहे. दुसरं तिथे काहीच नाही आहे. आणि ह्या 3 गोष्टी जर आपण सांभाळल्या, आता ही कशी लॉंग प्रोसेस आहे, ही काही एकत्र येणारी प्रोसेस नाही आहे. यासाठी तुम्हाला भरपूर साधना पाहिजे. हळूहळू तुम्ही साधना करत जाणार, हळूहळू तुम्ही हे करत जाणार, त्या रस्त्यावर पुन्हा पुन्हा प्रयत्न करणार, पुन्हा पुन्हा आपण पडणार, पुन्हा पुन्हा कंबर पुसून आपण उभं राहायचा प्रयत्न करू. तर ह्या लॉंग प्रोसेसमध्ये मी पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा अशी गोलबद्दल बोलवतो, शॉर्ट टर्म गोल, लॉंग टर्म गोल. तर तिथे आपण लक्षात ठेवायला पाहिजे की माय लॉंग टर्म गोल इज दॅट आय शुड बी डिटॅच्ड. माझ्यामध्ये कुठला शोक असू नये, माझ्यामध्ये कुठला मोह असू नये. पण याचा अर्थ आपण काय दगड व्हायचं असा नाही आहे. नाहीतर साधू संत एवढे मोठे महात्मा यांच्यामध्ये कुठलाच म्हणजे त्यांच्यामध्ये प्रेम राहिलंच नसतं काही. पण त्यांच्यामध्ये प्रेम हे ह्या जसं मग सांगितलं की अनकंडिशनल असतं, कशावर डिपेंड नसतं. म्हणून ते सगळ्यांशी सारखेपणे सगळ्यांवर ते प्रेम करू शकतात. तर हे आहे, हे बेसिक तुम्हाला मी मुद्दाम इंट्रोडक्शन दिली, कारण हे अधिकारी जोपर्यंत आपल्याला समजत नाही, अधिकारी आपल्याला जोपर्यंत कळत नाही की कोण अधिकारी कोण आहे या गीताशास्त्राचा, तोपर्यंत ते वाचायला आपल्याला प्रवृत्ती पण होत नाही. म्हणून ह्या गोष्टी जर थोड्याशा हे वाचत असताना आपण जर लक्षात घेतल्या तर पुढे जेव्हा आपण हळूहळू पुन्हा अजून डीपमध्ये जाऊ तेव्हा याचा उपाय होऊ शकेल. तर ह्या इंट्रोडक्शनमध्ये काही काही शंकराचार्यांनी काही काही छान गोष्टी घेतलेल्या आहेत, 2-3 गोष्टी. मी त्याचा फक्त उल्लेख करतो कारण पूर्ण शंकर भाष्य घेणं आपल्याला शक्य नाही आहे. तर शंकराचार्यांनी कुठे कुठे जे हे सांगितलं, आणि इथे एक लक्षात ठेवायला पाहिजे की कर्म हे आपल्याला सगळ्यांना फार महत्त्वाचं आहे. म्हणजे तो संसारी असो की साधू असो की संन्यासी असो, कोणी असो. आपल्याला बऱ्याच वेळा चुकीची एक धारणा असते की म्हणजे जे लोक ह्या रस्त्याने जातात त्यांच्या लोकांना एक धारणा असते की कोणी कर्म करावं, नाही हा माझा कर्माचा मार्ग आहे, कोणी म्हणतं माझा भक्तीचा मार्ग आहे, कोणी म्हणतं माझा ज्ञानाचा मार्ग आहे. पण हे आपण स्वतः ठरवू शकत नाही. आपली पर्सनॅलिटी काय आहे, माझी इमोशनल लेवल काय आहे, माझं स्वतःचं बिल्टअप काय आहे, माझे संस्कार काय आहे, या सगळ्यांवर मी कुठल्या मार्गाने जायचं हे ठरतं. म्हणजे मी जर म्हटलं की नाही माझ्यामध्ये खूप कर्म करण्याची माझ्यामध्ये प्रबळ उर्मी आहे आणि मी जर डोळे लावून बसलो तर काय होईल, चुकीचं होईल. ते सेम थिंग अर्जुनाला ते सांगतायत. अर्जुन म्हणतो की हे सगळं सोडतो आणि भिक्षा पात्र घेऊन मी बाहेर जातो, भिक्षा मागतो. पण भगवंतांना माहिती आहे की त्याच्यामध्ये कर्माचा प्रबळ स्रोत वाहतो आहे. तो धर्मस्थापन करण्यासाठी माझ्यासोबत आलेला आहे, त्याला युद्ध करायचं आहे आणि हा जाऊन तिथे बसणं काय भजन कीर्तन करणार आहे, तिथे जाऊन युद्धच करेल मग डोक्यामध्ये, तिथे ज्या डोक्यात युद्ध चालणार आहे. म्हणून आपल्या स्वतःचं अटिट्यूड, आपला स्वतःचं बिल्टअप, आपल्या स्वतःचं इमोशनल लेवल हे सगळं बघून आपण आपलं मार्ग ठरवायला पाहिजे. ह्या तिन्ही गोष्टी आपल्यामध्ये मिक्स असतात. कर्म, ज्ञान, भक्ती प्रत्येकामध्ये मिक्स असतात. कोणामध्ये कर्माचं जास्त असतं, रजस जास्त असतो, कोणामध्ये कमी असतो, एवढाच काय तो फरक. तर कर्म करणं हे प्रत्येकाला आवश्यक आहे. कर्म आपलं अनिवार्य आहे. मग जसं मग पहिल्यांदा आपण बघितलं की कर्म केल्याने काय होईल की माझ्यामधले ज्या काही अहंकार आहे माझ्यामध्ये, माझ्या बऱ्याचशा काही लिमिटेशन आहे, ह्या गोष्टी हळूहळू कमी होतील. दुसरी गोष्ट होईल उपासना. मग त्याच्यासोबत मी मग म्हटलं की उपासना केल्याने काय होईल, माझं मन थोडंसं केंद्रित व्हायला लागेल, मन थोडं शांत होईल आणि नंतर मी खऱ्या ज्ञानाकडे किंवा इन्क्वायरीकडे वळू शकेल. म्हणून पहिल्या ह्या पूर्ण याच्यामध्ये भगवंतांनी सांगितलं आहे की 2 रस्ते सांगितले आहेत भगवंतांनी. ते म्हणतात की 2 लोकांना मी 2 गोष्टी सांगितल्या. एकाला
निवृत्ती लक्षणम धर्मम ज्ञान वैराग्य लक्षणम, की मी एक सांगितलं निवृत्ती लक्षण, एक निवृत्ती पाथ, की ज्या लोकांना निवृत्तीकडे जायचं आहे, की ज्या लोकांना या संसारातनं बाहेर पडायचं आहे, ज्यांना हा संसार नको आहे, त्यांच्यासाठी आहे निवृत्ती मार्ग. आणि त्याचं लक्षण काय आहे? ज्ञान आणि वैराग्य, हे दोन त्याचे लक्षण आहे. आणि अजून एक त्यांनी मार्ग सांगितला आहे, ते म्हणतात अभ्युदय निश्रेयस हेतू, की ज्यांना जीवनामध्ये काहीतरी चांगलं करायचं, अभ्युदय करायचं म्हणजे काय, की त्यांना संसारात सोडायचं नाही आहे, पण संसारात राहून त्यांना प्राप्त करून घ्यायचं आहे काय. म्हणजे हे जे चार पुरुषार्थ जे सांगितले आहे, धर्म अर्थ काम मोक्ष, तर निवृत्ती मार्ग लोकांना काय डायरेक्ट मोक्ष पाहिजे, पण प्रवृत्ती मार्ग जे लोक आहेत त्यांना धर्म पण पाहिजे, अर्थ पण पाहिजे आणि काम पण पाहिजे. म्हणजे धर्मानी पण जायचं आहे, पैसे पण कमवायचे आहेत आणि एन्जॉयमेंट पण करायचं आहे. मी चांगल्या अर्थाने म्हणतोय सगळ्या गोष्टी, की ज्यांनी त्यांना, म्हणजे ज्याला आपण गृहस्थ धर्माच्या व्याख्येत बसवायचं त्याला, तर हे सगळे हे जे आपण घेतो धर्म अर्थ काम, या तिघांना घेऊन जो रस्ता जातो त्याला आपण प्रवृत्ती मार्ग म्हणू शकतो. की जे लोक जीवनामध्ये पैसे मिळवण्याचे किंवा वेल्थ मिळवण्याच्या मागे लागतात, पुन्हा जीवनामध्ये काही एन्जॉय करायचं पण मागे लागतात आणि त्यासोबत धर्म पण करतात. सो दीज आर प्रवृत्ती मार्ग. आणि असे जे लोक जातात हळूहळू, मे बी ते हळूहळू मोक्षाकडे पण पुढे वळू शकतात. आणि एक मार्ग जो सांगितला निवृत्ती मार्गाचा, की तो डायरेक्ट त्यांना, त्या लोकांना ह्या धर्म अर्थ काम मध्ये न जाता त्यांना डायरेक्ट मोक्ष मार्गाचा अवलंबन करण्याची त्यांची इच्छा असते. तर ह्या दोन मार्ग त्या भगवंतांनी त्यांना सांगितलेले आहे या गीतेमध्ये. तर हा एक तिथे त्यांनी एक चांगला पॉइंट घेतला आहे याच्यामध्ये. आणि नंतर अजून इथे सांगितलं की स्वप्रयोजन अभावे अपि भूतानु जिगृक्षाया वैदिकम धर्मद्वयम अर्जुनाय, म्हणजे सांगितलंय की भगवंतांनी हा जो मग मी जे म्हटलं की अनकंडिशनल प्रेम, तर भगवंत म्हणतात की भगवंत हा जो अवतार घेतला, आपण अवताराबद्दल जास्त चौथ्या चॅप्टरमध्ये बघू, कारण चौथ्या चॅप्टरमध्येच पूर्ण अवतारवाद सांगितला आहे. म्हणजे पूर्ण गीतेमध्ये जर बघितलं की फक्त चौथ्या चॅप्टरमध्ये त्यांनी सांगितलं की अवतार कसा जन्म घेतो, का जन्म घेतो. तर इथे त्यांनी सांगितलं की स्वप्रयोजन अभावे, की भगवंताला काय प्रयोजन आहे मला सांगा इथे यायचं, काहीच प्रयोजन नाही. आपल्याला प्रयोजन आहे कारण आपण कर्म केलाय, आपलं प्रारब्ध काहीतरी आहे आणि त्या प्रारब्धाच्या किंवा कर्माचा क्षय करण्यासाठी आपण जन्म घेतला आहे. पण भगवंतांना काही त्याचं प्रयोजन नाही आहे. म्हणून शंकराचार्य म्हणतात की स्वप्रयोजन अभावे, की स्वतःचं काही प्रयोजन नसताना भूतानु जिगृक्षया, की भक्तांना फक्त ब्लेसिंग द्यायसाठी, म्हणजे भक्तांवर कृपा करण्यासाठी भगवंत अवतार घेतात. या दोन शिवाय त्यांना इथे येण्याचं काही कारण नाही. म्हणजे जितके काही अवतार आहेत, जे काही अवतार घेतात, ते अवतार फक्त या दोन कारणासाठी घेतात, की आपल्यांवर जीवांवर दया हा त्यांचं एक कारण आहे, आणि त्यांचं काही प्रयोजन न करता ते येतात आपल्यावर दया करण्यासाठी. तर इथे ते तसं म्हणतात की, आणि काय करतात भगवंत येऊन, काय करतात भगवंत येऊन, दोन गोष्टी करतात. एक तर डायरेक्ट अटॅक. फॉर एक्झाम्पल तुम्ही रामावतारमध्ये जर बघितलं तर याला मार, त्याला मार, या राक्षसाला मार, त्या राक्षसाला मार. म्हणजे समजा एखाद्या माझ्या शरीरामध्ये जर एखादी काही गोष्ट खराब झाली असेल तर आपण काय होतं, कापून टाका. म्हणजे काय, अपेंडिक्स वाढलं, अपेंडिक्स काढून टाका, ऑपरेशन करून टाका. पण प्रत्येक वेळेस आपण ऑपरेशन करू शकत नाही, प्रत्येक गोष्टी काही ऑपरेशन करून सुटत नाही. तर भगवंत काही अवतारांमध्ये ऑपरेशन करतात, पण काही अवतारांमध्ये ते शिकवतात. जसं रामावतारामध्ये दोन्ही गोष्टी त्यांनी केल्या, ऑपरेशन पण केलं आहे आणि शिक्षण पण दिलेलं आहे की कसं राहायला पाहिजे संसारामध्ये.
म्हणजे आपल्याला जर दोघांना श्रीकृष्ण आणि रामाला जर करायचं असेल तर श्रीकृष्णाने जसं सांगितलंय तसंच चालावं, त्याच्याप्रमाणे करू नये. ते आपल्याला शक्य नाहीये. 16,000 बायका पडणं पण शक्य नाहीये किंवा गोवर्धन पर्वत उचलणं पण शक्य नाहीये. त्याच्यामुळे श्रीकृष्णाने जे सांगितलंय ते आचरायचं. पण रामावतारानं दाखवून दिलं आहे की आचरण पण आपण रामासारखं करू शकतो. आणि श्रीरामकृष्ण अवतारांमध्ये मी अजून ॲडिशन त्याच्यामध्ये करतो की त्यात त्यांनी दोन्ही गोष्ट सांगितल्या आहे की कसं आचरण करायला पाहिजे आणि त्यासोबत त्यांनी शिकवण पण दिली आहे आपल्यासारख्या साधारण लोकांना की काय करायला पाहिजे, संसारात कसं राहायला पाहिजे, स्वतः त्यांनी आचरून दाखवलेलं आहे. आणि शिवाय या अवतारामध्ये मारधाड काहीच नाही आहे, कोणालाच मारलं नाही आहे त्यांनी, कोणाला छळलं नाही आहे किंवा साधं कोणाला काही उलटून बोलले पण नाही ठाकूर. परंतु केवळ आचरण आणि शिकवण ह्या दोन गोष्टी अवतारांनी दिलेल्या आहेत. तर हे सगळं करत असताना आपण ह्या पहिल्या अध्यायामध्ये जाऊ. पहिल्यांदा काही काही गोष्टी या पहिल्या अध्यायामध्ये सगळ्या सांगितलेल्या आहेत की युद्ध, हा आला तो आला, याच्याजवळ ते आहे, याच्याजवळ हे शस्त्र आहे, त्याच्याजवळ ते शस्त्र आहे, कोण महारथी आहे, कोण रथी आहे, हे सगळं वर्णन त्याच्यामध्ये आलेलं आहे. आता शेवटच्या काही श्लोकांमध्ये इथे फक्त अर्जुन थोडा घाबरला आहे की जेव्हा त्यांनी हे सगळं युद्ध बघितलं, तसं बघितलं तुम्ही तर मला वाटतं या कौरवांकडे 11 औक्षणी काय एक तो सैन्य आणि यांच्याजवळ 7 आहे. कोणाजवळ? पांडवांजवळ. तसं बघितलं तर कौरव फार स्ट्रॉंग होते. त्यांच्याजवळ एक द्रोणाचार्य म्हणा किंवा भीष्माचार्य, दोनच सफिशियंट सगळं पांडवांना मारून टाकायसाठी. पण इफ यू कम्पेअर, कौरवांची मोठी स्ट्रेंथ आहे. ते जर तुम्ही नंबरच्या दृष्टीने बघाल तर कौरवांनी सहज पांडवांना मारून टाकलं असतं. परंतु केवळ त्यांच्याकडे धर्म नाही आहे. जोपर्यंत त्या धर्माची स्ट्रेंथ आपल्या लाईफमध्ये नाही आहे तोपर्यंत आपल्यामध्ये कुठल्याच प्रकारचा कॉन्फिडन्स होऊ शकत नाही किंवा कुठल्याच प्रकारचं यश येऊ शकत नाही. हे यातनं शिकायला पाहिजे की एवढं मोठं कौरव सैन्य, एवढे मोठे महारथी, एवढे रथी एवढे काय काय नाही सगळे त्यांच्याकडे, पण तरीही ते कौरवांवर विजय मिळू शकतो. यशस्वी होऊ शकतो की जोपर्यंत धर्म तुमच्या जवळ नाही आहे, जोपर्यंत धर्म तुमच्या सोबत नाही आहे तोपर्यंत यश नाही आहे. यश म्हणजे तुम्हाला पैसे मिळू देत, पण मी स्पिरिच्युअल लाईफने म्हणतोय. तुम्ही 10 लोकांचे खोटं बोलून तुमचा पैसे वाढू शकतो, बँक बॅलन्स वाढू शकतो. पण जर स्पिरिच्युअल लाईफमध्ये तुम्हाला कॉन्फिडन्स पाहिजे असेल, यश पाहिजे असेल किंवा मान वरती करून तुम्हाला जर स्पिरिच्युअल लाईफ जगायचं असेल, छाती ठोकपणे जर तुम्हाला देवाशी बोलायचं असेल तर धर्म पाहिजे असतो. आपल्या वैदिक धर्मामध्ये एक तेव्हाची अशी प्रथा होती. तेव्हा ते हे करायचं काय म्हणतात, तेव्हा प्रत्येक ब्राह्मणाच्या घरी एक, त्याला म्हणत गार्ह्यपस्थ अग्नी म्हणायचे, गार्ह्यपत्य अग्नी. म्हणजे तेव्हा सगळं अग्निपूजक होते. तर अग्नी लावायचे, म्हणजे दिवा लावायचा घरामध्ये आणि त्या दिव्याची रोज पूजा करायची आणि गायत्री मंत्राने त्याला आहुती द्यायची. तर हा तेव्हा विधी असायचा की जेव्हा माणूस, तो ब्राह्मण घरी लग्न होऊन आला की त्यांनी मरेपर्यंत त्या अग्नीची सेवा करायची, अग्नीचं पूजन करायचं. दिवसातनं काय 5-7 मिनिटं, 10 मिनिटं फक्त. आणि तो दिवा, तो अग्नी विझू द्यायचा नाही. तो गृहस्थ जेव्हा मरायला टेकतो किंवा त्याचा अंतकाल येतो जवळ, तेव्हा त्याच अग्नीनी त्याची चिता पेटवल्या जाते. तोच अग्नी घेऊन त्याची चिता पेटवतात. तर आपल्या त्या छांदोग्य उपनिषदामध्ये बृहदारण्यक उपनिषदामध्ये आणि ईश उपनिषदामध्ये फार सुंदर मंत्र आहे. तो असा साधक, म्हणजे मी सांगतोय की धर्माची बाजू जर स्ट्रॉंग असेल
तर त्या साधकामध्ये कसा कॉन्फिडन्स येतो ते सांगतोय मी. तेव्हा तो म्हणतो की अग्ने नय सुपथा राये यस्मान विश्वानी वयुनानी विद्वान युयोध्यस्म जुहुराण मेनो ते मुक्तिम विधेम हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यार्पित मुखम त्वम अपावृणू. तिथे म्हणतात की तो साधक आता अंतकाल तर जवळ आलाय, त्याने जीवनभर त्या अग्नीची सेवा केली आहे आणि आता तो छातीठोकपणे तो त्या अग्नीला म्हणतोय की हे अग्नी, की यू आर माय विटनेस, तुला माहिती आहे मी तुझी कशी सेवा केली आहे, तुला माहिती आहे मी कसं तुला मी आहुत्या दिल्या आहेत. आता म्हणजे जायची वेळ आली, आता तू विटनेस राहायला पाहिजे. आता तुम्हाला अग्नेनय सुपथा, तुम्हाला आता चांगल्या रस्त्यावर देवयान त्या रस्त्यावर मला घेऊन जायला पाहिजे. तो असा कोण म्हणू शकतो की ज्याने जीवनभर धर्माची कास धरून तो गेलेला आहे, ज्यांनी या जीवनभर या कधी याच्यामध्ये कधी त्यांनी खंड पडू दिला नाही. सिन्सिअरिटी टू द कोअर, तोच माणूस म्हणू शकतो की अग्नेनय सुपथा राये अस्मान, की तू माझा विटनेस आहे, तू आता मागे हटायला नाही पाहिजे. आपण पण असं वेळ यायला पाहिजे, आपण पण ठाकूराला म्हणू शकलो पाहिजे की ठाकूर मी तुमचं काम केलं आहे, मी तुमचं काम केलं आहे, मी तुमचं नाव घेतलेलं आहे, आता सोडू नका तुम्ही, आता सोडलं की मी तुम्हाला सोडणार नाही. तर अशी जेव्हा कंडिशन माणसाची येते, दॅट इज विथ व्हॉट वी कॉल, ती स्ट्रेंथ यायला पाहिजे धर्माचं आचरण करून. आणि अनलेस वी हॅव दॅट स्ट्रेंथ, अनलेस वी हॅव दॅट कॉन्फिडन्स, हा कॉन्फिडन्स केव्हा येईल, जेव्हा आपण कंटिन्यू साधना करत राहू, जशी जमेल तशी, जसं शक्य आहे, पडू, पुन्हा उठू, पुन्हा करायचा प्रयत्न करू आपण. बट व्हॉट गॉड सीज सिन्सिअरिटी, एफर्ट्स बघतात भगवान. ठाकूर म्हणतात ना की एखादा मोठा मुलगा आहे तो बाबांना बाबा म्हणू शकतो, बाबांना माहित आहे की बाबा म्हटलं की त्यांनी बाबांना म्हटलंय, पण छोटा मुलगा आहे त्याला बाबा म्हणता येत नाही, तो नुसता बा करतो. पण बाबांना माहिती आहे की तो मलाच बोलवत आहे म्हणून, तो बाबा उच्चारण करू शकत नाहीये, पण तो बा म्हणजे मलाच म्हणतोय. सो भगवान बघतात की सिन्सिअर किती आहे, एफर्ट्स आपले किती सिन्सिअर आहे. मी किती केलं, व्हॉल्यूमला तिथं अर्थ नाही आहे, हा तिथे आहे सिन्सिअर एफर्ट्स, तिथे त्याची किंमत त्याची आहे. हा तर इथे मी म्हणत होतो की अर्जुनाला एवढं सगळं, म्हणजे पांडवांकडे एवढं सगळं असून पांडवांचं जिंकले आणि कौरवांना एवढं स्ट्रॉंग असून हारले, याचं कारण तिथे धर्माची बाजू त्यांची लंगडी होती. सो त्यातनं आपण हा एक मोठा गोष्ट शिकायला पाहिजे की ही धर्म, जसं ठाकूर म्हणतात की आपण 50 शून्य लिहिले पण त्याच्या आधी जर एक नसेल तर त्या शून्याला काहीच किंमत नाही आहे, पण त्या शून्याच्या आधी जर एक बसवला तर त्याची पूर्ण किंमत तयार होते. हा एक म्हणजे आहे धर्माचं अधिष्ठान आपल्या जीवनात असणं. धर्म आपल्या जीवनात असणं हे आहे अधिष्ठान, तो एक म्हणजे. नाही तर तुम्ही 50 शून्य लिहिले तर त्याला उपयोग काहीच नाही, पण तुम्ही एक लिहा त्याच्यासमोर शून्यांच्या आधी, लगेच त्याला व्हॅल्यू येते. म्हणून आपण जे जीवन जगतो, रोजचं जीवन म्हणा किंवा काय जे काही जीवन, जसं काही जीवन आपण जगत असतो, पण त्या जीवनामध्ये जर धर्माचं अधिष्ठान नसेल तर त्या जीवनाला काहीही उपयोग नाही. हां, तर आज आपण इथेच थांबू कारण बराच वेळ होऊन गेला आहे. तर हा मी जस्ट आज इंट्रोडक्शन केली की ह्या कुठलंही शास्त्र जर आपल्याला वाचायचं असेल तर अधिकारी हा फार महत्त्व असतो. अधिकारी कोण आहे ते जर आपल्याला कळलं नाही पहिल्यांदा तर ते शास्त्र वाचण्यासाठी आपली प्रवृत्ती पण होत नाही. आणि जर आपण ते अधिकारी तितकं नसू तर त्या अधिकाऱ्याचं जे काही क्वालिफिकेशन दिलं आहे की तो अधिकारी कसा असावा, ॲटलिस्ट असं व्हायचा प्रयत्न करू शकतो आपण. तसं व्हायसाठी आपण वी कॅन स्ट्राईव्ह फॉर दॅट. हां, म्हणून हे गीताशास्त्र हे फार सुंदर शास्त्र आहे. म्हणजे या गीतेमध्ये इतकं म्हणजे छान सांगितलं आहे. पर्टिक्युलरली मी असं म्हणेन की गृहस्थांसाठी, कारण व्यासाचार्य गृहस्थ आहे, भगवान श्रीकृष्ण महागृहस्थ आहे, 16,000 त्यांच्या फॅमिली आहेत श्रीकृष्णाच्या. अर्जुन पण महागृहस्थ आहे, अर्जुनाच्या भरपूर फॅमिली आहेत. तर एका गृहस्थाने सांगितलेली, एका गृहस्थाने लिहिलेली ही इतकी वंडरफुल, म्हणजे गृहस्थ मी वेगवेगळ्या अर्थाने म्हणतोय,
पण त्याच्यामध्ये इतकं प्रॅक्टिकल त्यांनी सांगितलेलं आहे. कारण आपण कितीही उच्च आपण गोष्टी करू, कितीही मोठ्या मोठ्या गोष्टी फिलॉसॉफीच्या करू, पण सगळ्याच गोष्टी आपली अडते ती व्यवहारामध्ये. आपण कमी पडतो व्यवहारामध्ये. आपल्याला नॉलेज भरपूर आहे, साधारण माणूस पण आपल्याला भरपूर शिकवून जातो. मला येऊन कोणी लेक्चर देऊन दिलं 1 तास, पण आपलं अडतं कुठं? व्यवहारामध्ये. सो हा व्यवहार कसा असायला पाहिजे, कसा करायला पाहिजे, कसं या जगात वावरायला पाहिजे, की या संसारामध्ये कसं राहायला पाहिजे, हे या गीताशास्त्रामध्ये फार सुंदर सांगितलेलं आहे. सो जसं होईल, जसं जाईल, आपण तरी थोडंसं बघत जाऊ, जसा वेळ मिळेल आपल्याला, जसं होईल त्याप्रमाणे. तर आज आपण इथेच थांबू मग. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.